तयार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस तालुक्यात कृष्णाकाठी धुक्यांची पांढरी शुभ्र दुलाई, कडाक्याच्या थंडीत निसर्गाचे विलोभनीय रूप। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी पडली असून कृष्णा नदीच्या खोऱ्यात निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून तापमानाचा पारा लक्षणीयरित्या घसरल्याने पहाटेच्या सुमारास कृष्णाकाठी जणू धुक्यांची पांढरी शुभ्र दुलाई पसरल्याचा भास होत आहे। आमनापूर, नागठाणे, धनगाव, भिलवडी, अंकलखोप, औदुंबर आणि चोपडेवाडी यासारख्या नदीकाठच्या गावांमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून दाट धुक्यांचे साम्राज्य पाहायला मिळत असून यामुळे संपूर्ण परिसर धुक्यात न्हाऊन निघाला आहे। संत वाहणारे कृष्णामाईचे पात्र आणि त्यावर तरंगणारे पांढरे शुभ्र धुके यामुळे निसर्गप्रेमींना हे दृश्य एखाद्या काश्मीरमधील अनुभवाप्रमाणे सुखद वाटत आहे। विशेषतः आमनापूर येथे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखं आहे। धुक्यातून डोकावणारे कोवळे सूर्यकिरण आणि नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरामुळे या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे। मात्र या दाट धुक्यामुळे पलूस कराड आणि पलूस सांगली या मार्गावरील वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला असून दृश्यमानता कमी झाल्याने वाहनधारकांना दिवे लावून प्रवास करावा लागत आहे। ही थंडी पिकांसाठी पोषक असली तरी नदीकाठच्या गावांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला आहे। निसर्गाचा हा जादुई सोहळा अनुभवण्यासाठी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। धुक्यांच्या पांढऱ्या शुभ्र दुलाई सोबतच पक्ष्यांच्या किलबिलाटाने एक आगळा वेगळा निसर्ग सोहळा रंगला आहे। नदीच्या संत पात्रात अन्नाच्या शोधात तपाला बसल्यासारखे शांत उभे राहिलेले राखी बगळे आणि मध्यम बगळे लक्ष वेधून घेतात, तर माशांचा वेध घेण्यासाठी हवेत गिरक्या घेणारा खंड्या आणि झपाटा टाकणारा नदी सुरई आपल्या आकर्षक हालचालींनी चैतन्य निर्माण करतात। उथळ पाण्यात लांब पायाच्या शेकाट्या आणि चिखल्यांची लगबग सुरू असतानाच जलाशयावर हळदीकुंकू बदकांचा थवा विलोभनीय उड्डाणे करताना दिसतो। पाण्यावर सूर मारणारे पाणकावळे आणि विशिष्ट आकाराची चोच असलेला खुल्या चोचीचा करकोचा अशा विविध पक्ष्यांच्या वावरामुळे कृष्णाकाठचा संपूर्ण परिसर जिवंत झाला असून त्याचे मनमोहक रंग आणि उड्डाणे निसर्गप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे।